तर आज आपण खेकड्याची आमटी कशी बनवायची असते ते आपण बघूया। हे खेकडे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे जे आहे खेकड्याचे पाय हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर चला करूया। हे असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर आपलं हे असं मिक्सरला फिरवून झालेलं आहे सगळं, तुम्ही बघू शकता। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाणी घालायचं आहे। जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे असंच थोडा वेळ ठेवायचं। म्हणजे काय होतं, ह्याचा जो खेकड्याचा जो बारीक केलेलं जे हे असतं चोत्या असतो तो सगळा खाली बसतो आणि पाणी पाणी वर येतं। तर आमटीसाठी लागणारं साहित्य आहे एक टमॅटो, आलं, खोबरं, कोथिंबीर आणि लसूण। आपल्याला कांदा आणि तेल लागेल। हा असा मसाला बारीक झालेला आहे। आता आपल्याला तेल टाकायचं आहे। पातेलं तापल्यावर 2 पळी तेल, कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा सोनेरी भाजल्यानंतर आपण जो हा मसाला केलाय बारीक तो व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा। मसाला छान भाजल्यानंतर याच्यामध्ये घरचं लाल तिखट, आणि मीठ हे पण छान आपण परतून घ्यायचं मसाल्यामध्ये। तेल सुटूसपर्यंत व्यवस्थित परतायचं। आता मसाल्याला चांगलं तेल सुटलं। आता काय करायचं, आपण हे जे आपण मगाशी खेकड्याचं ते पाणी करून ठेवलं होतं हे हळूच याच्यामध्ये असं ओतायचं। हे काय गाळायची वगैरे काही गरज नाही आहे, सावकाश आपल्याला असं हे याच्यामध्ये ओतून घ्यायचं। तुम्ही बघू शकताय कसा खाली गाळ बसलेला असतोय। याच्यामध्ये आणखी पाणी ओतून घ्यायचं। तर बघा हा असा गाळ बसतो तळ्याला, हा टाकून द्यायचा आहे आपल्याला। आता आपल्याला काय करायचं आहे, हे खेकडे याच्यामध्ये आपल्याला असं सोडून द्यायचं। ही आमटी फुटल्यासारखीच होते, घाबरून जायचं नाही। अशी फुटल्यासारखी दिसते ही आमटी, पण खायला खूप चविष्ट आणि आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली आहे। छान उकळी येऊ द्यायचं आहे, चांगलं छान शिजू द्यायचं आहे। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। आमटीला छान कट सुटला आहे।